चला तर मग आज आपण करणार आहोत लेक्चर नंबर 2. काल आपण बघितलेलं आहे कॅपिटल स्ट्रक्चर आणि व्हॅल्यू ऑफ फॉर्म बघितलेला आहे. तर आपण त्याचं फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊ, नंतर त्याच्यानंतर एक युनिव्हर्सिटीचा एक क्वेश्चन घेऊ, जेणेकरून आपल्याला होऊन जाईल. बरं ठीक आहे. काल आपण बघितलं होतं हे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट मी आत्ता लिहिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या आणि हे पाठ करून घ्या. हे लिहिलं तरी पण तुम्हाला 2-3 मार्क तर भेटतील आणि पुढचे जे फॉर्म्युले आपण व्हॅल्यू ऑफ फॉर्मचे फॉर्म्युले बघितले ते पण लिहिलं तर 5 मार्क तर तुम्हाला पडून जातील आणि सॉल्व केलं तर 10पैकी 10 पडतील. चला मग आता बघितलं आपण व्हॅल्यू ऑफ फॉर्म. व्हॅल्यू ऑफ फॉर्मचा फॉर्म्युला काय, व्हीई प्लस व्हीडी म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ फॉर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. तर अजून एक फॉर्म्युला काय सांगितला होता, व्हॅल्यू ऑफ फॉर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय KO किंवा त्यालाच आपण काय म्हणतो वॅक, दॅट इज वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. KO म्हणजे काय, ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल, आणि EBIT म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. हे तर तुम्हाला सांगायची जरूरत नाही, तरी पण एकदा रिव्हिजन मारतो. सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन येणार, कॉन्ट्रीब्युशन मायनस FC फिक्स्ड कॉस्ट, नंतर EBIT येणार, EBIT मायनस इंटरेस्ट, EBIT म्हणजे माहिती आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, EBD अर्निंग बिफोर टॅक्स मायनस टॅक्स केलं, पॅट आलं प्रॉफिट आफ्टर टॅक्स, नंतर प्रेफरन्स डिव्हिडंड मायनस केलं, अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. आता आपण घेणार आहोत एक क्वेश्चन. चला तर मग आता आपण युनिव्हर्सिटीचा हा क्वेश्चन मी लिहिलेला आहे, आपण ती सॉल्व करूया. ठीक आहे. चला इथं मी लिहितो गिवन. ठीक आहे. क्वेश्चन वाचतो मी. अ कंपनी एक्सपेक्ट्स अ नेट इन्कम ऑफ ₹80,000. नेट इन्कम म्हणजे काय, आपली EBIT. मी इथं लिहून टाकतो EBIT इज इक्वल टू ₹80,000. ठीक आहे. इट हॅज 2 lakhs 8% डिबेंचर्स. बघा 8% डिबेंचर्स म्हणजे आपण लोन घेतलेलं आहे एक प्रकारे, तर 8% डिबेंचर्स असंच लिहायचं. जे मी जसं लिहितोय तसंच तुम्ही पेपर लिहिला म्हणजे तुम्हाला मार्क भेटून जातील. तुम्ही गिवन पण लिहिलात तरी पण तुम्हाला 3-4 मार्क्स सहज भेटून जातील. आणि जे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट आहे ते पण तुम्ही लिहा. ठीक आहे. द इक्विटी कॅपिटलायझेशन रेट ऑफ कंपनी इज 10%. इक्विटी कॅपिटलायझेशन रेट म्हणजे काय, KE दॅट इज कॉस्ट ऑफ इक्विटी म्हणजे आहे 10%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फॉर्म, आपल्याला व्हॅल्यू ऑफ फॉर्म कॅल्क्युलेट करा म्हणलेलं आहे. ठीक आहे. ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट अकॉर्डिंग टू द नेट इन्कम अप्रोच. तर आता बघा नेट इन्कम अप्रोच एकूण 2-3 अप्रोच आहेत, मी काय ते सांगितलेलं नाही. आपल्याला फक्त 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे व्हॅल्यू ऑफ द फॉर्मचे, ते आपण सॉल्व करून आपण नेट इन्कम अप्रोच म्हटलं तर भ्यायचं नाही की डायरेक्ट आपण सॉल्व करायला स्टार्ट करायचं. आता ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट विचारला आहे म्हणजे KO विचारलेला आहे, त्यालाच आपण वॅक पण म्हणतो. ठीक आहे. आता इथून आपण चालू करूया. आपल्याला माहिती आहे की आपल्याला व्हर्टिकल स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे, मी EBIT पासून लिहितो इथं. EBIT मायनस इंटरेस्ट, EBIT आलं, EBD मायनस टॅक्स, पॅट आलं, मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड, अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. ठीक आहे. आणि इकडे काय करतो, इकडं रुपीज करतो. आपल्याला EBIT माहिती आहे किती दिलेलं आहे, EBIT किती आहे, ₹80,000. ₹80,000 करतो. ठीक आहे. आणि इंटरेस्ट, आता इंटरेस्ट मी इथं कॅल्क्युलेट करतो, इथं ब्रॅकेटमध्ये बघा 2 लाख वर 8%, 2 लाख वर इंटू 8%. बघा मी कॅल्क्युलेटर घेतो, 2 लाख इंटू 8%, 16,000. बघा 16,000, ₹16,000 मायनस करतो ह्याच्यामधून. ठीक आहे. बघा मायनस 80,000 दॅट इज 64,000. आपल्याला टॅक्स काय दिलेला आहे, इग्नोरिंग टॅक्स इन्कम टॅक्स म्हणजे 0 दिलेला आहे, डॅश करतो 64,000. प्रेफरन्स डिव्हिडंड पण काय दिले नाहीत म्हणून 0 करतो, उरलेलं आपलं 64,000. कालच्यासारखंच आहे, सेम टू सेम युनिव्हर्सिटीला पण तसंच पडणार आहे, काय विषय नाही. आता आपण बघूया व्हॅल्यू ऑफ इक्विटी काढून टाकू. इथं आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू ऑफ इक्विटी कशी निघते, VE इज इक्वल टू काय, अर्निंग अवेलेबल किती आहे 64,000 डिवायडेड बाय KE. जेवढं KE आहे तेवढं लिहून टाकायचं, 64,000 64,000 डिवायडेड बाय KE आपल्याला दिलेलं आहे 10% इज इक्वल टू, बघा मी इथं करून टाकतो 64,000 डिवायडेड बाय 10% दॅट इज 6,40,000. बरोबर. बघा इथं व्हॅल्यू ऑफ इक्विटी दिलेला आहे 6,40,000 म्हणजे आपली इक्विटी 6,40,000 झाली. आणि व्हॅल्यू ऑफ डेप्ट आपण बँकेकडून किती घेतलं, 2 लाख. हे दोन्ही मिळून काय झालं आपलं व्हॅल्यू ऑफ फर्म. म्हणून आपण लिहितो व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. व्हॅल्यू ऑफ इक्विटी किती 6,40,000 आणि आपण बँकेकडून व्हॅल्यू ऑफ डेप्ट किती घेतला होता 2 लाख. इथं 2 लाख लिहितो, संपलं. दोघांचं मिळून 8,40,000 आलं. म्हणजे आपलं बघा व्हॅल्यू ऑफ फर्म निघालं. बघा व्हॅल्यू ऑफ फर्म निघालं इथं
आता आपल्याला काढायचं के ओ. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय वॅक, दॅट इज के ओ. ठीक आहे, मी इथं नेक्स्ट पेज घेतो. नेक्स्ट पेज, ठीक आहे. चला, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय के ओ. व्हॅल्यू ऑफ फर्म आपण इथं काढलेला आहे बघा, 8,40,000. आपण 8,40,000 इथं घेऊ. 8,40,000 इज इक्वल टू EBIT आपण गिवनमध्ये लिहिलेलं आहे 80,000. इथं 80,000 लिहितो आणि इथं के ओ लिहितो. के ओ इकडे घेतो. आता हे सॉल्व करा तुम्ही. डिवायडेड बाय हे 8,40,000 इकडे घेतो. ठीक आहे. हे कॉस्ट असल्यामुळं पर्सेंटेजमध्ये असते म्हणून ह्याला इंटू 100 लिहितो इथं आणि इथं सॉल्व करतो बघा. 80,000 डिवायडेड बाय 8,40,000 इंटू 100 दॅट इज 9.52%. 9.52%. हे झालं त्याचं के ओ. दोन आपल्याला विचारले होते, एक VF विचारले होते आणि के ओ विचारले होते. VF इज इक्वल टू किती आलं आपलं 8,40,000 बरोबर. 8,40,000 ब्रॅकेट करतो तुम्हाला समजून जाईल. आणि विचारलेत के ओ पण आपण काढले 9.52%. हे झालं आपला युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पेपर. दॅट्स इट.